राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन बालेवाडी येथे 10 जून रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने पूर्व पाहणी केली आणि आपल्या सर्व पुणे शहरातील पत्रकारांशी संवाद करावा या हेतूने आज माझ्यासमेत उपस्थित असलेले प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, महिलांचे अध्यक्ष, आयोगाचे अध्यक्ष रुपलताई चाकणकर, शहराचे अध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, माझे ज्येष्ठ सहकारी आमदार चेतन तुपे, राजलक्ष्मीताई भोसले, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव, सुरेश अण्णा घुले, पिंपरीचे अध्यक्ष योगेश बहेल, महिलांचे अध्यक्ष, प्रदेशवरून आलेले माझे सर्वच पदाधिकारी, शहराचे कार्याध्यक्ष आणि पत्रकार परिषदेचे निमंत्रक, प्रदीप देशमुख, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या अपूर्व यशाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जूनचा वर्धापन दिन सोहळा म्हणून पुण्याच्या बालेवाडीच्या ऐतिहासिक परिसरामध्ये साजरा करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्वच राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, प्रदेशाध्यक्ष नाथन मी, छगनराव भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीपराव वळसे आणि आम्ही सर्व सहकार्याने ठरवलं. पण मुंबईमध्ये यावर्षी 2 आम्ही कार्यक्रम केले, मराठी भाषा गौरव दिन आणि महाराष्ट्राचा 65वा वर्धापन दिन. त्यामुळे पुण्याला हे कार्यक्रम करायचं आम्ही ठरवलं. वर्धापन दिन साजरा करत असतानाच, सोहळा साजरा करत असतानाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक प्रचंड पैचं उत्साहाचं वातावरण पक्षामध्ये निर्माण झालेलं आहे. जनतेमध्ये आहेस म्हणून तर आम्हाला 2 क्रमांकांचा स्ट्राईक रेट देत 59 जागा आम्ही घड्याच्या चिन्हावरती लढलो आणि 41 जागांच्यावरती घवघवी यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मिळालं. खरं आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हे ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा 4 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्य सरकारला पूर्ण करायचे आहेत. अशा वेळेला एक टप्पा विधानसभेचा आम्ही यशस्वीपणाने जिंकला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेतच, पण प्रत्येक पक्षाच्या राजकीय जीवनामध्ये वर्धापन दिन हा कार्यकर्त्यांच्यासाठी, पदाधिकाऱ्यांच्यासाठी, पक्षाच्या नेतृत्वासाठी महत्त्वपूर्ण ठरतच असतो. कारण पुढच्या वर्षामध्ये आम्ही नेमकं काय करायचं आहे याचं एक उद्दिष्ट नजरेसमोर राहतंच. पाठीमागचं सिंहावलोकन आपण करत असतोच. गेल्या 2 वर्षातही आम्ही सिंहावलोकन करतच आहोत आणि 99 सालापासूनचं सुद्धा सिंहावलोकन करत आगामी येणाऱ्या या संबंध वर्षामध्ये 25-26 या कॅलेंडर इयरमध्ये आपण म्हणू शकतो किंवा आर्थिक वर्षामध्ये म्हणू शकतो, हे सगळं एक उद्दिष्ट, नवी आव्हानं, राजकीय आव्हानं, कार्यकर्त्यांच्या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा, पक्ष नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांच्या असलेल्या अपेक्षा, याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या पक्षाकडूनच्या ज्या अपेक्षा आहेत, अजितदादांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब राज्यातल्या जनतेने केलं. अशा वेळेला नेतृत्वाच्या बद्दलच्या अपेक्षा जनतेच्या मनामध्ये असतात आणि वर्धापन दिनाचा हा यावर्षीचा ऐतिहासिक सोहळा हा पुढच्या वर्षामध्ये नेमकं पक्ष राज्यभरामध्ये संघटनेच्या माध्यमातून काय करू इच्छित आहे, त्याचबरोबरती आज आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादासुद्धा आहेत, 3 पक्षाचं सरकार आहे. पण प्रत्येक राजकीय पक्षाचा एक अजेंडा किंवा आपण जसं जाहीरनामा, हा आम्ही एक सामूहिक जाहीरनामासुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महायुतीचा आपल्यासमोर ठेवला होताच. पण भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही आपापला जाहीरनामा हा जनतेच्या समोर त्यावेळेला ठेवला होता. त्यामुळे स्वाभाविकपणाने पक्षाची विचारधारा आणि पक्षाचा कार्यक्रम याचीसुद्धा एक आव्हानं समोर असतात. त्या दृष्टिकोनातूनसुद्धा हे आगामी येणारा हा वर्धापन दिन सोहळा हा पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक नवा आत्मविश्वास देणारा नक्कीच त्या ठिकाणी ठरेल. पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते मंडळी, मी एकटाच लोकसभा सदस्य आहे, पण राज्यसभा सदस्य, माजी खासदार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, माजी आमदार दोन्ही सभागृहाचे,
पक्षाचे उमेदवार, पक्षाचे जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष, पक्षाचे प्रदेशवरील पदाधिकारी, पक्षाचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व सन्माननीय प्रमुख हे सगळेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहे। संख्येपेक्षा कार्यकर्ता जो महत्त्वाचा आहे, जो आज त्या तालुक्यामध्ये किंवा बूथ न्याय त्या ठिकाणी पक्ष चालवत असतो, त्या प्रमुख कार्यकर्त्याची उपस्थिती ही त्या दिवशी आम्हाला सर्वांनाच अभिप्रेत त्या ठिकाणी आहे। म्हणून आम्ही विभागवारसुद्धा समन्वयक नेमले, त्या विभागाची जबाबदारी समन्वयकांना दिले। प्रदेश पातळीवरून त्या समन्वयकाची सुद्धा एक पदाधिकारी आम्ही जोडलेला आहे आणि इथली सगळी जबाबदारी पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड शहर या प्रमुख शहरांतील अध्यक्ष पदाधिकारी यांच्यावरती सुद्धा आम्ही सोपवलेली आहे। आणि मला विश्वास आहे की 10 तारखेचा हा आमचा वर्धापन दिन सोहळा नेत्रदीपक वातावरणामध्ये त्या ठिकाणी पार पडेल। पुढील वर्षाचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत नव्या आव्हानाला सामोरं जाण्याचं बळ घेऊन कार्यकर्ता त्या दिवशी जाईल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आपल्या सर्वांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून विनंती करतो की 10 तारखेला आपल्याला इतर काही कामं आहे त्याची मला माहिती आहे, पण तरी 3 वर्षाची वेळ काढून आपण त्यावेळेला उपस्थित राहावं अशी प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती करतो। पत्रकार परिषदेचा हेतू आपल्यासमोर विशद केला। आपल्याला काय मोकळेपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी विनंती आहे। ते आता मी ठरवतो आहोत, म्हणजे एक तर नक्की आहे की ध्वजावंदन होईल आणि मग भाषणं होतील आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या भाषणाने समारोप होईल। काही ठरावे असतील त्याचं नियोजन आता पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आम्ही करतो आहोत। झाल्यानंतर जे काही असं पक्षाचा कार्यकाळ झाला त्याचं आपण इंट्रोस्पेक्शन सुद्धा करणार आणि फ्युचरच्या गोष्टीमध्ये काय काय करायचे त्या गोष्टीचंही आपण त्या घेणार। तर एक गेल्या काही महिन्यांमध्ये आपण एक म्हणजे आपल्या बीडमध्ये आपली ती पूर्ण बॉडी आपण डिझॉल्व्ह केली त्या घटनेनंतर। त्याच्यानंतर इथे मानकरांचा राजीनामा झाला आणि हगवण्यांची हकालपट्टी झाली। तर तिथे तुम्ही ॲज स्टेट प्रेसिडेंट म्हणून तुम्ही हे केलं की आम्ही नो टॉलरन्स पॉलिसी एक हे घेतो की ज्या पद्धतीने केसेस होत आहेत किंवा ज्या गुन्हे दाखल झाले अशा व्यक्तींना तुम्ही पदावरून बाजूला केलं त्याच्यावर। तर येणाऱ्या ह्या अधिवेशनामध्ये आपलं जो काही हे आहे किंवा पुढच्या 1 वर्षामध्ये की ह्या गोष्टी घडूच नये आणि कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू नये याच्यासाठी म्हणून काही मार्गदर्शन किंवा काही हा एक अजेंडा असेल? हा अजेंडा तर नक्कीच असेल, कारण ही विकृत मनोवृत्ती ही ठेचून काढलीच पाहिजे। शेवटी गुन्हेगाराला जात धर्म पक्ष नसतो, तो गुन्हेगारच आहे। परंतु काही वेळेला दुर्दैवाने आपण मगाशी नमूद केल्याप्रमाणे काही पदाधिकारी या सगळ्या घटनांच्या मध्ये एक प्रमुख त्या ठिकाणी तसं निदर्शनास नक्की त्या ठिकाणी आलं। पोलिसांनी सुद्धा दखल घेऊन त्यांच्यावरती केसेस त्या ठिकाणी नोंदलेल्या आहेत। अनेक वेळेला अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना 2 अर्थाने मी पाहतो। एक पक्ष म्हणून मी नक्की पाहतो त्या गोष्टीकडे, कारण पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता अशा विकृत मनोवृत्तीच्या आसपास असू नयेच ही दादापासून आमच्या प्रत्येकाची स्वच्छपणाची भूमिका आहे। परंतु काय वेळेला ज्या वेळेला अशा घटना निदर्शनास येतात त्यावेळेला आम्ही कारवाई करतोच, पण अपेक्षा निश्चित उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राहील की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा कुठेही कळत न कळत अशा या प्रवृत्तीपासून दूर राहिलंच पाहिजे। अशापैकी विचार किंवा मांडणी अधिवेशनामध्ये असेलच। सर, आपण म्हटलं की भविष्यातला तो विचार करणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप स्वबळाचा प्रयत्न करते, तुमची भूमिका काय असणार? तुम्ही मला पिंपरी चिंचवड राज्यामध्ये महायुती म्हणून आता आम्ही सत्तेवरती प्रचंड बहुमताने जनतेने बसवलेलं आहे। महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला समोर नक्की जाऊ, पण मी वारंवार म्हटलं, आजही आपल्यामार्फत म्हणतो की राज्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एक नेतृत्व आहे। त्याचबरोबर ती तिन्ही पक्षाची एक समन्वय समिती आहे, ज्याच्यामध्ये बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे, शंभूराज देसाई आहेत, हसन मुश्रीफ आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, उदय सामंत आहेत। आम्ही ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उदाहरणार्थ महापालिका, तर महापालिका निहाय आम्हाला चर्चा करावी लागेल। मुंबई महापालिका आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, संभाजीनगर आहे, नागपूर आहे, त्यामुळे त्या महापालिका निहाय आम्ही चर्चा करू। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जिल्हा परिषद निहाय चर्चा करावं लागेल। नगरपालिकेमध्ये सुद्धा तशाच पैकी चर्चा त्या ठिकाणी करावं लागेल।
कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि ती राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन महायुतीच्या ऐक्याला तडा जाणार नाही, पण निवडणुकीला सामोरं जाताना कशापर्यंत जायचं त्याचा विचार आम्ही नक्की त्यावेळेला करू. यापूर्वीसुद्धा ज्या वेळेला आघाडीची सरकार आपण पाहिली, या राज्यामध्ये पहिल्यांदा आघाडीचं सरकार आलं 95ला, काँग्रेसचं तर सरकार, त्यावेळेला शिवसेना भाजप होती, त्यावेळेलासुद्धा अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या गेल्या. 99 ते 2014पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काही मित्रपक्षांचं सरकार त्या ठिकाणी होतं, लोकशाही आघाडीचं सरकार आपण म्हणतो. त्यावेळेलासुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या गेल्या. तदनंतर 14 ते 19 भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं, त्याही निवडणुका वेगळ्या लढल्या गेल्या. 19 ते 24 निवडणुका झाल्या नाहीत. त्याच्यामुळे वेगवेगळी सरकार आली. सुरुवातीला महाविकास आलं, मग युती आणि नंतर महायुती. पण निवडणुकीला सामोरं गेलो फक्त लोकसभा विधानसभेला. पण आपण प्रश्न विचारला तो अत्यंत योग्य आहे आणि त्याच्यामुळे त्या परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही निर्णय घेऊ. पण निर्णय घेत असताना ऐक्याला तडा जाणार नाही, एकसंघपणाने आम्ही आहोत हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. समजा म्हणजे हायपोथेटिकली समजा तुम्ही वेगवेगळे लढला आणि महाविकास आघाडी तुमच्या विरोधात एकत्र लढली तर त्याचा काही परिणाम होईल? एक असं आहे की हा पण हायपोथेटिकल प्रश्न, हायपोथेटिकल उत्तर देतो की महाविकास आघाडीसुद्धा एकत्रित आहे असं दिसत नाही. म्हणजे आता विशेष अधिवेशन बोलवण्यावरना सुद्धा दिसत नाही. राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न ज्या वेळेला मांडले जातात त्यावेळेला सुद्धा खूप विसंगती दिसते. हा पण हायपोथेटिकल आहे, कदाचित एकत्र असू शकतील, तसे आम्ही एकत्रितच आहोत. पण शेवटी एक असं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महानगरपालिका निहाय वेगळी राजकीय परिस्थिती आजही आहे, ते आम्हाला कोणाला नाकारता येणार नाही. कार्यकर्त्यांच्या कारण गेल्या बघा शेवटच्या निवडणुका झाल्या 2016ला जिल्हा परिषद काही नगरपालिकेची झाल्या आणि 17ला महापालिका आणि जिल्हा परिषद झाल्या. 8 वर्ष निवडणुका नाहीत. निवडणुका म्हणजे 17 वर्ष 5 वर्ष कारकीर्द होती पण 8 वर्ष नाही. स्वाभाविकपणाने तरुण कार्यकर्ते आहेत, भगिनी आहेत, वर्ग असा असतो की ज्याला निवडणुकीची अपेक्षा असते. तर याचा सगळा सारासार विचार करून आम्ही निर्णय करू त्यावेळेला. सर, तुम्ही बोलताना म्हणालात की अजितदादांना पक्ष नेतृत्व म्हणून जनतेने मान्यता दिलेली आहे. आत्ताचा हा वर्धापन दिन खूप महत्त्वाचा असणार आहे पक्षासाठी. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी जी दुसरी राष्ट्रवादी एकत्र येण्याची काही चिन्ह आहे, चर्चा झाल्या पक्षातल्या आमदारांनी कशी पक्षाची केली होती की राष्ट्रवादी एकत्र, तर या वर्धापन दिनानिमित्त त्यावरही चर्चा होईल का? नाही, कारण वर्धापन दिनाच्या निमित्ताने इतक्या व्यापक याच्यामध्ये चर्चा कधीच होत नसते. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मला विचाराल तर मी 2-3दा मुंबईला पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की अशापैकी कुठली चर्चा, कुठलाही प्रस्ताव विलिनीकरणाचा किंवा इतर काय असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेलाच नाही. त्यामुळे आम्ही जे काय सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्णय करतो, आमचा एक कोर ग्रुप आहे, त्याच्यामध्ये या विषयावरती चर्चाच नाही आणि त्याच्यामुळे कुठे टप्प्यामध्ये कुठे दिसत नाही. मी हेही म्हटलं की आताही पुन्हा अधोरेखित करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जावं अशा अनेक वेळेला चर्चा झाल्या, ज्याच्यात माझाही सहभाग त्या चर्चेमधला महत्त्वाचा होता. 2014 असेल त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो, त्यावेळेला मी बाहेरून पाठिंबा दिला. 16ला सरकारमध्ये जाण्याची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली. लोकसभेच्या जागा आम्ही निश्चित केल्या, मंत्रिमंडळाची संख्या निश्चित केली. काही कारणाच्यामुळे ते झालं नाही. 19ला सुद्धा चर्चा झाली होती, 22लाही झाली होती, परंतु त्यात तिथपर्यंत पोचलो आणि नाही झाल्या. पण नंतर आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक निर्णय घेतला आणि गेलो. त्याच्यामुळे आपण जो म्हणताय एक बाब मी अधोरेखित करतो, वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही जो सामूहिक निर्णय घेतला आहे अजितदादाच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली, एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात आज महायुतीमध्ये आहोत, त्या आमच्या निर्णयापासून आम्ही तसोवरही बाजूला नाही. आता आम्हालाही जनतेने 5 वर्ष काम करण्याची संधी एकेचाळीस आमदार म्हणून दिलेली आहे. त्यामुळे या विचाराशी समरस असणारे पक्षाला जोडू शकतात. एक भाग मी जोडू शकता शब्द वापरला, मी विलिनीकरण शब्द नाही वापरला, पण माझ्या प्रत्येक शब्दाला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्याला
तुम्ही लगेच ब्रेकिंग न्यूज करू शकता. म्हणून मी जे आहे ते आहे, त्याच्यामध्ये काय केली तर काय वावगा असण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे जोडू शकतात, त्या विचाराला ज्यांना भावेल ते जोडले जातील. जसे गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक सहकारी, कालसुद्धा DS आयरांचा पक्षप्रवेश झाला, परवासुद्धा अनेकांचा पक्षप्रवेश झाला, त्याआधी सांगलीचा झाला, त्याच्या अगोदर नांदेडचा झाला, माझ्या जिल्ह्यातील झाला, असे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पक्षप्रवेश होतात. पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक पक्षप्रवेश संभवतात नाही आहेत, ते नजीकच्या कालावधीमध्ये होत राहतील. I think I have replied in Marathi, but there is no, as far as the day concerned today, till the today, there is no any proposal of a merger, not a discussion is there. No such kind of proposal is being given to us. Rather, our national president or our national working president, as far as I am state president, nobody is aware of that. Nobody has been given any proposal of that. So I feel there is no anything before us of that kind of agenda. So, though there is no proposal, but are there doors open from your side for the handshake with NCP? You see, I said categorically, there was a discussion in the party at the higher level since 2014 to join hands with the BJP for the government, either in the central or the state. That was, I said, 2014, 16, 17, 2019, 2022, even later on also. So it was almost all concluded, but by this way or that way, it was not materialized. So now, whatever the decision taken by us, that was a collective decision by us under the leadership of Ajit Dada, Praful Patel, Chhagan Bhujbal was there, myself, Hasan Mushib, Dilip Valse Patel, Dhananjay Munde, we sat together. Ramraj Nimbalkar was also there, and we decided that we should join with the NDA, and the people of the Maharashtra has given clear-cut mandate against all odds in that election after the debacle in the parliament election, because only I got elected, all others we miserably lost, and overall the NDA was also lost in the state of Maharashtra. But after that, our comeback in the field is really amazing for all of us. So people of the Maharashtra has given clear-cut mandate under the leadership of Ajit Pawar. So our decision with joining hands with India is continued to be there. Those who want, they can join. I again say they can join. I can't say anything about the merger because there is no any thought or any proposal with us. I think that's enough. सर, राज्य सरकारवर आरोप होत आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाचे 430 कोटी रुपये म्हणजे अनुसूचित जातीचे 430 कोटी वळवले लागले. एक असं आहे की आपण एक लक्षात घ्या, मी राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे. तुमचं आणि माझं एक पुरोगामी राज्य आहे की ज्या राज्याने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आपल्या अर्थसंकल्पातला 10% आणि 11% हिस्सा हा दरवर्षी अर्थसंकल्पात राखीव ठेवला. गेल्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षात जेवढा नियतव्यय त्यावेळच्या अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी या दोन्ही विभागासाठी ठेवला होता, त्या दोन्ही विभागाला 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 3-3 हजार कोटींनी नियतव्यय वाढवलेला आहे. एक भाग ज्या अपेक्षेप्रमाणे वाढणं होतं त्याच्याहीपेक्षा अधिक वाढवलेला आहे. दुसरा भाग असा की या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व घटकांतील माझ्या महिला भगिनी आहेत. स्वाभाविकपणाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा OBC या सगळ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत की ज्या योजनेचा लाभ हा त्यांना मिळतच असतो. आपल्या राज्यामध्ये एकदा आपल्याला माहिती करता घेतो, 2 मिनटं आपली घेतो. बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी संजय गांधी निराधार योजना चालू केली, 100 रुपयाची पेन्शन. आय एम टॉकिंग अबाउट 1981, 44 इयर्स पास्ट. ती योजना त्यांनी सुरू केली आणि ते संभाजीनगरला गेले. तर एक महिला उभी होती खूप प्रचंड गर्दीत, पण ती अंतुलेंना बघत होती, पाहत होती. अंतुलेंनी बोलवलं की काय? ती म्हणाले मला तुमच्या संजय गांधी निराधार योजनेचा फायदा नाही मिळत. म्हणाल काय नाही मिळत? ते म्हणाल निजामाची पेन्शन सुरू आहे. तर निजामाची पेन्शन किती? तर 1 रुपया. 1 रुपया पेन्शन मिळत होती म्हणून तिला दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत होता. अंतुलेन तिथूनच PG गवई चीफ सेक्रेटरी फोन केला आणि ते रद्द केलं आणि ज्या योजनेचा लाभ अधिक असेल ती मिळेल असा निर्णय घेतला. आजही राज्यात ते चालू आहे. मी का सांगतोय तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती याला जो नियतव्यय वाढून दिलेला आहे
तो मंत्रिमंडळाने मान्य करून, म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने तो त्या विभागातला दिला आहे. त्याच्यामुळे तो वळवला पळवला. त्या दिवशी मला असं वाटतं की देवेंद्रजींचं वक्तव्य आपलं कुठेतरी पुण्यात का नाशकात आपण पाहिलं असेल. कुठला वळवला नाही आणि पळवला नाही, आहे तो आहे असं त्याने मुख्यमंत्री म्हणून उत्तर दिलं. आज प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि ही सगळी टीका अर्थमंत्र्यांच्या वरती येते. आणि मी सुद्धा अर्थमंत्री राहिले असल्यामुळे, किंवा मी आज 25 वर्ष विधिमंडळात होतो, 10 वर्ष लोकसभेत आहे, मी मुद्दा माहिती करून घेतली की माझ्या पक्षाच्या नेत्यांच्याकडून काय नेमकं नियतवय करताना होतं आहे, ती माहिती घेतली तर ती मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय. त्यामुळे तो वळवला नाही पळवला नाही, तो योग्य ठिकाणी आहे आणि तो योग्य लाभार्थ्यांना दिला जातो आहे. शासन निर्णय आलेला आहे पैसा हं? योजनेसाठी हा निधी वळवलेला आहे, शासन निर्णय आपण एक लक्षात घ्या की तो वळवला जात असताना त्या घटकातल्या लाभार्थींना दिला जातो आहे. जो नियतव्यय वाढून दिला, समजा 3,000 कोटीचा नियतव्यय अनुसूचित जातीला वाढून दिला, 2,500 कोटी रुपयाचा नियतव्यय, हायपोथिकेटल बोलतो आहे, मला एक्झॅक्टली फिगर माहीत नाही, अनुसूचित जमातीला वाढून दिला, तर त्या निधीतून त्या प्रवर्गातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना तो निधी जातो आहे. त्या तो वळवला नाही जात, तर त्या हेडखालीच तो निधी तिकडे जातो आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर चर्चेत आलेले IPS अधिकारी जामिनदार सुपेकर यांना राष्ट्रवादी प्रोटेक्ट करते अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. ते बऱ्याच काळ याच क्षेत्रामध्ये राहिले पुण्यातच, आणि अजूनही राज्य सरकार त्यांच्याविषयी ठोस भूमिका घेत नाही अशा पद्धतीचे आरोप. नाही, आता कोणी कुठल्या काला कुठे राहावं किंवा काय, त्याचा राष्ट्रवादीचा काय संबंध मला काय कळू शकलं नाही. कारण गेले अनेक वर्ष शेवटी पोलीस दलातल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे तुम्ही जे आता कसं आहे की सगळे जवळचे आहेत. आता जवळचा कुठला चुकीचा वागला तर त्याला अजितदादांच्या स्वभावाप्रमाणे कधी माफ नाही. त्यामुळे हे आरोप प्रत्ययहीन आहेत. पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक काही हितसंबंधी व्यक्ती करतायत, काही पक्ष करतायत, त्याची माहिती आम्हाला जरूर आहे. योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. सर, आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत, त्या आपल्याला त्याचे यश संपादन करण्यासाठी तुम्ही मागणी करता म्हणतात. परंतु मुंबई किंवा इकडे जर बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. त्याचा काय परिणाम असणार आहे? तो पण आता मुद्दा तसा खूप असा वरतीच हायपोथेटिकलच आहे. येतात की नाही, कारण ते दोन्ही ठाकरे आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्ये असतात, तशी ते ठाकरे या नावाचं एक वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे ते येतात की नाही, त्या कोणतरी म्हटल्याबरोबर पांडुरंगाला माहिती, मला माहीत नाही. राज ठाकरे म्हणतात की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा, काँग्रेसची मी टाळी देते तुम्हाला, उद्धव ठाकरेंना म्हणतात. त्यांनी काय टाळ देताना बोलावं, काय नाही बोलावं, त्यांचा अधिकार आहे ना. मी कशाला त्याच्याबद्दल काय बोलू. You see, Mahayuti is very strongly united. The CM and both the Chief Minister, along with their cabinet colleagues of every alliance party, they are strongly with each other. Sometimes some different opinion can be there, but it doesn't mean that our unity is being break somewhere. It is not like that. It is just an gossiping, nothing else. Political gossiping. I just again word the political. But it's coming from few people. Who? Tell me who. No, but if there is no at all, nothing in that, then it can be said. But no, nothing like that. Not at all. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.